मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे देवगिरी किल्ला. आमची गॅग. आता आम्ही पोहोचलोय देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी किल्ला हा छत्रपती संभाजीनगर पासून अवघी 15 किलोमीटर आहे. हा किल्ला जास्ती करून अजिंक्य किल्ला राहिलेला आहे आणि हा किल्ला छत्रपती संभाजीनगरची एक शान आहे. आता आम्ही किल्ल्यामध्ये एंट्री मारतो. एक किल्ल्याचा मेन दरवाजा, इथून एक किल्ल्याची एंट्री होते. वरच्या टोकापर्यंत जायला लागतो. किल्ल्याचे बुरुज वगैरे अतिशय सुंदर आहेत. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाही. बुरुजांना एकदम कमकर उभे आहे. हा किल्ला आणि हैदराबादचा गोलकोंडा किल्ला थोडाफार सेमच दिसतो. सेम अशी एंट्री आहे त्या किल्ल्याची पण. हा तिकीट काउंटर आहे. तिथे तिकीट काढतात. हा तिकीट आहे. तिकिटाची प्राइस आहे 25 रुपये. इथूनच एंट्री. समोर मॅप दिलाय. मॅपनुसार किल्ला आहे. इथं तिकीट स्कॅन करतात. काका तिकीट स्कॅन करतात. इथं या प्रकारे तिकीट स्कॅन केला जातो एंट्रीला. किल्ल्याची एंट्री चेकिंग पण करतात एकदम. हा किल्ला यादववंश कालातील किल्ला आहे. किल्ल्याची वास्तू अजून तशी आहे. बाकी तोफा. दौलतगड किल्ला, शिवनेरी किल्ल्याची माहिती दिली. इथे जयगड किल्ला, त्याची काय माहिती दिली. काही किल्ल्यांची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किल्ला इथे विजयदुर्ग किल्ल्याची माहिती दिली. तोफ एकदम डेंजर तोफ होती. या तोफाची माहिती दिली इथं. तो विशाल तोफ बोला येल बाबा जाशील डायरेक्ट संभाजीनगरला. किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा. हे हत्तींनी म्हणजे किल्ल्यावर प्रहार ना करावा म्हणून त्याच्यासाठी एक किल्ला असाच. जास्ती करून जेव्हा दरवाजे लाकूड लाकूड कसं आहे तशी आहेत. म्हणजे काय किल्ल्याला जास्त हे नाही. किल्ला अतिशय सुंदर आहे हा. म्हणजे काय बुरुज वगैरे जसे आहेत एकदम सर्व. पण ढासळला नाही. हा तोरा ढासळला नाही. डिझाईन पण मस्त. जेव्हा
बघ ना किती बसलं आहे ना. समोरचा बुरुज एकदम काही आहे बघा ना, जबरदस्त आहे. हे लक्ष ठेवण्यासाठी, पारा देण्यासाठी दुश्मन कुठून किती लांबून आलाय त्याच्यावरून समजा. या साईडला कचेरी भवन म्हणून म्हणजे न्यायालय, इथे न्यायालयाचे या साईडला वर्धा बाबा बोलतात की 11व्या शतकात यादवांनी बांधला होता पारा ठेवण्यासाठी जास्ती करून. तेव्हा इथे सैनिक राजे. हा किल्ला आणि हैदराबादचा गोलकोंडा एवढा काही फरक नाही, सेमच दिसतो होते. आम्ही तिथे गेलतो सर्व व्यापारी लोकांचे दुकान. इकडे तोफांचा संग्रहालय पूर्ण म्हणजे तोफा आहे तिकडं. आता आपण समोरच बघतो हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा. त्याची तटबंदी बघा एवढी जबरदस्त आहे की ते दुश्मनाने हल्ला केला तरी काही होणार नाही. आता जो मागा दिसतो हा तो किल्ल्याचा मेन दरवाजा आहे. तिथूनच मेन किल्ल्याची एंट्री होते. म्हणजे हा तरी पण 4था-5वा दरवाजा असेल. दरवाजाची तटबंदी एवढी जबरदस्त आहे तर काय हो म्हणजे जाऊ ना चारमिनार तोफांच्या पण काय होणार नाही एवढं एन्जॉय. किल्ल्याचा कालाकोट वाच रे आता बाहेरून सुरक्षा कोड आहे. यास कालाकोट असे म्हटले जाते. हा कोड एका आयताकार परिसरात वेढलेला आहे ज्यात अहमदनगर चषकांद्वारे निर्मिती विशाल माल आहेत. संरक्षणाच्या आवश्यकतेला लक्ष न घेता कालाकोटच्या परिसरातील विविध सुरक्षा पद्धतीचा उपयोग केला आहे. यात उभ्या कटवदार खोल दऱ्यांचा ऊर्जासोबत मजबूत आणि रुंद अशी सुरक्षित भिंती, 5-6 वाकडे तिकडे प्रवेशद्वार आणि कंगुऱ्याचा उपयोग केला आहे. तसेच ठिकाणी तोफा उभारल्या आहेत. यात शंखकार टेकड्यांच्या भीतीने वेढलेला आहे आणि याच्या मागे तिन्हीकडे टेकड्यांना कापून खोल दऱ्या निर्माण केलेल्या आहेत. खूपच कमी अंतरावर 5-6 प्रवेशद्वार बनवले आहेत. त्यात पुरेसे गोळा बारूद संग्रह करण्याची व्यवस्था आहे. प्रवेशद्वार वाकडे तिकडे काढण्यामागे ही रणनीती होती. कोणतीही सेना अधिक गतीने यावर आक्रमण करू नये या अशी रचना केली की शत्रू आला तर त्याला आतमध्ये डायरेक्ट शिरता येणार नाही, त्याच्यावर हल्ला करू शकतात. एकदम भूलभुलैया म्हणजे चारही बाजून सैनिक उभे राहू शकतात. इथं समोरूनच शत्रूला संपू शकतात. हा बोल. पहिला दरवाजा कोणी तोडला पण हा दुसरा दरवाजा लगेच बाजूला आहे. हो ना, तो पण त्यांना तोडायला लागेल. आणि जो डिस्टन्स आहे तो पण कमी आहे. म्हणजे ते लाकूड आणून तोडता येणार नाही. आणि लगेच वापस इथं पण दरवाजा आहे. आणि दरवाजा तिथून येता येता इथं काम फिट काम 25 सफाईगार घेतले. सफाईला आवश्यकता आहे तर आपले गड किल्ले व्यवस्थित राहतील. म्हणजे दुश्मनाला घुसालाच नको एवढा डेंजर वेळा दिले या किल्ल्यामध्ये आतमध्ये. जरा वानर सेना जास्तीच आहे. एकदम जबरदस्त आहे. त्यांना काला वगैरे घेऊन येतात ना नक्की जेव्हा येतील तेव्हा. आता ते तुमचा काला घेतील. हे बघा बघा वानर सेना एकदम त्यांच्या मागं लागू नको. किल्ल्यात दरवाजे एवढेच भरपूर म्हणजे दुश्मनाला घुसालाच नको. मेन गोष्ट इथे महल आहे समोरच. याची गोष्ट असेल ना. हा ना, कसा काय येईल म्हणजे एवढ्या ह्याच्यात एवढं वेळ वगैरे परमिशनच नसेल ना, अलाउडच नसेल नसेल. त्यांची राहण्याची सुविधा असेल म्हणजे इथं महल वगैरे असे आहेत का त्याच्यानं जालाच नको. त्याच्यामुळं हा किल्ला जास्ती करून अजिंक्य राहिला. आता चिन्नी माल काय आम्हाला सांगा योगेश. तर माहिती दिली. अलंकार करण्याकरिता केला गेला होता. या विशेषतेमुळे संभवत याला चिनी महाल म्हटले असावे. इमारतीचा आतील भाग साधा आहे आणि 2 खोल्यांमध्ये विभागलेला आहे. समोरून या किल्ल्याचा जो शेवटचा हुकुमशाह होता
त्याला इथंच कैद करून ठेवला होता. गोळकुंडाचा अंतिम कतुशा. हा 1687 ते 1700 त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला इथं ठेवला होता. कोण माहिती आहे कुठला माहिती? वानर शरणापासून जरा सावध राहा, एकदम डेंजर काम आहे. एकदा ना एक झुकेगा नाही साला. आई हल्ली पण ते गाडाचं रक्षण करतात असं वाटतं बघा. एकदम हा बघा बुरुज. आहे वाटते इथला. याच्यामध्ये मगरमच्छ वगैरे ठेवले जात होते, म्हणजे दुश्मन इथं एंट्री मारूच नाही. मोठे मोठे काटे वगैरे मगरमच्छ जास्त करून असायचे याच्यात तलावामध्ये. हे बघ या किल्ल्यामध्ये म्हणजे एंट्री मारायलाच नको. समोरची कोणी आला शत्रू इथून जाऊ शकतो ना, इथूनच त्याच्यावर बाणा गेला नाही हमला करू शकतो. म्हणजे शत्रूला इथं घुसायची यात नाही ठेवली. डेंजर. अंधेरी मार्ग. हे बघा एंट्री मारू शकतो, मारायलाच नको. इथं नाही तर इथं नको शकतो. सेफ्टीच्या बाबतीत हा हे बघ याची कमी माहिती अंधेरी हा किल्ल्यावर जाण्याचा एकमात्र मार्ग आहे. म्हणजे जमिनीतूनच रस्ता आहे जाण्याचा. बाकी वरती जायचा दुसरा मार्गच नाही. युद्धकाळात हा मार्ग शत्रूंपासून वाचवला जातो. पूर्णपणे कसा कोरले बुलबुले डायरेक्ट चीनीमध्ये याचे शत्रू काही मच्छर बनणार नाही रे तू उजेड आर पडत द्यासाठी ठेवलाय एवढं आशिक. भाई हे प्रत्येक टप्पा आम्ही पार केलाय. आता राहिले तो शेवटचा टप्पा. प्रमोद तुम्ही पण आयुष्यात म्हणजे किल्ला बघितला असेल, पण एवढा सेफ्टीवाला किल्ला आजूपर्यंत बघितला असेल नाही? नाही एवढा सेफ्टीवाला नाही बघितला. दुश्मन काय साधा मच्छर पण आणणार वरती. बोल पुरा पूर्ण अंधेरी मार्ग. अंधेरे एकदम सर्व कुठं म्हणजे कुठं मगरमच्छचा मार्ग, कुठं अंधेरे मार्ग, कुठं मोठी दरी, चारी सारदा तटबंदी कट करून दरी बनवले. वर चढतो शेवटच्या टोक्याला चाललो. हा ना किती वर्ष लागला असतील? 20-25 वर्ष लागला असतील मला वाटतं. एक पिढी गेली असेल. डोंगराला खणून रस्ता गेला. अरे यार अजून नाही त्या टाइमाचे चढून किल्ला जिंकायचा ना, आपण चालायला टाकलो लगत.
गेल्यावर इथे गणेश मंदिर लागतो. ते समोर गणपती बाप्पाचे मंदिर आहे. जाता जाता आपण दर्शन घेऊ आता. लागल्यावर बाप्पाची मूर्ती आहे, मंदिर आहे. मावशी असतात इथं. कितवी पिढी आहे? चौथी पिढी आहे का इथं? गणपती बाप्पामध्ये सेवागारी आहेत. या मंदिराचे सेवागारी आहेत. आता बाप्पाचे दर्शन झाले. आता आपण पुढं जाऊ मेन टोकावर किल्ल्याच्या. सोनू सांभाळून. बराच आहे किल्ला, एकदम चढायला अजून पण एवढं वाटत नाही. चढायला काय वाटलं नाही एवढं. मेन गोष्ट आपल्या मावल्याला मागणाला पाहिजे. एवढा मोठा किल्ला वरती चढून किल्ला जिंकणं म्हणजे पामे नाही का? हो ना. आता असं वाटतं किती चरलो ना किती नाही. ते हत्यारा जेवण वरती चढवलं तलवारी वगैरे. आमची माणसं एक रात्र झोपली नाही. त्यांना असं वाटतं हप्ताभर झोपलो नाही. आता रस्त्यामध्ये पळत होतं. चाललो घरी बोलत होतं. पोरांना बोललो किल्ल्यावर चल. पहिले सगळं हातपाई घालत्यान. साधा डोंगरी उतार बोललं तरी नाही. आपल्या गावाची डोंगरी किती मोठी आहे नाही का? आता एवढा मोठा किल्ला बोलणार नाही. आता एवढा मोठा किल्ला म्हणजे ही बघ तटबंदी कशी इथं पण म्हणजे मेन याच्यावर इथून पण झालं नको. काय फरक पडणार आहे ना? किती सुरक्षा किती म्हणजे काय काय फरक ना पडणार? किल्ल्याला एवढी सुरक्षा दिली ना. म्हणजे अशी कोणत्याच किल्ल्याला एवढी सुरक्षा नाही. आता शेवटी आम्ही पोचलोय मेन पॉइंट शेवटचा. आलं जे का बाजूला ते पोचलो रे. हे बघ समोरच आहे. हे बघ ना. मी बोललो पोचलो तू पोचलो. हे बघ पोचलो. मी लास्ट जागेवर पोचलो. हे बघा समोरच शहर आहे. त्या मग उडी टाकून काय विशाल घर टाकशीला खरोखर चाललास आहे ना? सांगायला आला काय मागे तुम्ही बघ समोरच तटबंदी कशी बघ किल्ल्याला. दरी नसली तरी पण आतमध्ये एंट्री करायला बघ ना किती आहे. पाणी पण आहे ना, दरी पण आहे. नाही आपल्याला तू मागे तू दरी नको दाखवू. हो ना. समोरून दिसतो तो स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट समृद्धी महामार्ग. हा बघा झूम झाला माझा. हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते पुणे, नागपूर ते मुंबई चालू आहे. एकदम सुसाट. या मार्गातून आलं एकदम बेस्ट आहे. पण काही एड जाऊ येतात ना नाव देऊन चालले. स्वतःला काय समजतात काय माहित. ज्या राजाने 350 किल्ले जिंकले त्यांनी एक किल्ल्याला पण नाव न दिला. नाही हेड जाऊ येऊन त्यांचे नाव टाकले. काय RS दत्ता सालेचे दत्ता वास्तू एकदम तशी आहे. महालाबारी आहे ते किल्ला. आता पोहोचलो मेन महालामध्ये ना. मेन महाल आहे एकदम शेवटचा टोक. असती करून राजदरबार भरत असेल. हा इथे जास्ती करून राज्य बसत असत पूर्णपणे योगा महर्षी राज. इथून हवा अशी येते का एसी पेल
एसीची काही गरजच नव्हती तेव्हा. हवा जाळी लावले एकदम बेस्ट काम केले ना, तर काम फिट डायरेक्ट एकदाच माणसाचं. गडावर आम्ही शेवटच्या टोकावर आलो आणि जय बोलतो, जय सत्ता जोरात घोषणा येतो महाराजांच्या नावात. जय दे घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. बाईने आवाज दिला, बाकी एकदम अंगावर काटा आले. गर्दी करू नका. हे रिपेअर केलेले आहेत इटा. ना ब्रेक लावून नको उतरा, आता सॉपक्सर खराब होतील पायाचं. मी उतरतोय खाली, पूर्ण किल्ला बघितला शेवटपर्यंत. एकदम किल्ला म्हणजे या किल्ल्याचा किल्ला आयुष्यात कधी बघितला नाही मी, पण जबरदस्त किल्ला आहे. पण मी किल्ल्याबद्दल तुला म्हणजे कसं वाटलं या किल्ल्याचं, या एकदम स्ट्रक्चर वगैरे? स्ट्रक्चर बघायला गेलं तर शब्द नाही. आता उत्तराचा प्रवास चालू झाली आपला. आता बराबर पाय टाका, आता पायाचा सोपाक सर जातील नक्की. चढलो एकदम मस्त. उतरताना एकदम सांभाळून उतरा, एवढंच सांगतो मी तुम्हाला. जेव्हा या किल्ल्यावरती उतरणार तेव्हा एकदम सांभाळून उतरा, कारण पाय वगैरे सटकतात भरपूर. पनीर पुलाव, बटर पुलाव. अनु बोलतो या किल्ल्यापासून अवघी बोलतो 20 किलोमीटर पंढरपूर आहे. मग त्याला पंढरपूरला घेऊन जायचं का? पंढरपूर 40 केला ना, बोलतो पंढरपूर बोलतो इथून 20 किलोमीटर अवघी. पंढरपूर तो पंढरपूर आहे. आता प्रति पंढरपूर आपल्या गाव म्हणे हेटोबा मंदिर. हो ना, त्याही बऱ्याचशा गोष्टी डागडुजी केल्या. हो ना, करून बनवल्या. हे बघ अरे आता या ना, फक्त पैसा पाहिजे महाराजांच्या नावात. वोटिंग पाहिजे, वोटिंग लागल गुप्पा ना. याच गुंपातून आलो आपण. आता चढण्यापेक्षा एकदम रिस्की आहे गुप्पा, एकदम सांभाळून उतारा. बघ एकदम रिस्की आहे. पाय वगैरे बरोबर एकदम कालो गॅस मध्ये उतराला पूर्ण. आता वेडा हा काहीच नाही ना, फायदा ना त्यांना. ते फायदा बघते प्रत्येक गोष्टीत. हो ना, चुकली बुलबुल मध्ये या बाबा आले, रस्ता आला. आता इकडं राईट कडे बोल, रस्ता भेटेल बरोबर. शॉर्टकट नाही योच आहे, लॉंग कट. आपण आता उतरतो खाली, तिथं गुरुजी तिथं चढलो होतो फोटो काढला. बुलबुल आहे बोलतो त्याला. नुसता फिरून काय शत्रू येईल ते. आमचं पाय थरथर देत आता चढायला, शत्रू दे काय. आता उजेर आला कुठं या, म्हणजे त्या काळात एकदम काळोख असायचा पूर्णपणे. दगड बघ कसा फोडीत नेले एकदम काटाकमध्ये. असं वाटतं काही हा स्लॅब टाकल्यावर कसं वाटतं वरती तसा. हा किल्ला म्हणजे त्या काळात कोणाला जिंकताना आला. एकदा एखाद्या राजाने फक्त पितोरी केले तेव्हा किल्ला जिंकला. नाही.